श्री स्वामी समर्थ. तर पूजेच्या दुसऱ्या पार्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की दादा मला ही माझी इच्छा पूर्ण करायची आहे, तर त्यामुळे मी हे स्वामींचं व्रत करू का, किंवा मी सारामृताचं व्रत करू का, किंवा हे काय करू का, ही सेवा करू का. तर मला त्यांना एकच सांगायचं की हे बघा, तुम्ही ज्यावेळेला कुठलीही गोष्ट मनापासून करता त्यावेळेला तुमचं फळ मिळतं. पण ज्यावेळेला तुम्ही कुठलीही मनात इच्छा धरता आणि ते करता त्यावेळेला ती सेवा नाही होत, ते तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेली सेवा होते. तर त्याच्यामुळे ना जेव्हा तुम्ही सेवा करायला सुरू करा स्वतः मनापासून, तेव्हा तुम्हाला काहीच मागायची गरज पडणार नाही. जेव्हापासून मी स्वामींची सेवा करतोय तेव्हा मला काहीच गोष्ट मागायची गरज लागत नाही. ज्या गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात त्या गोष्टी आपोआप घडत आहेत. मला काहीच म्हणजे त्यासाठी काहीच करावं लागत नाही किंवा व्रत वगैरे करावं लागत नाही. मी फक्त स्वामींची आवड आहे म्हणून मी स्वामींचं व्रत करतो किंवा पूजा वगैरे करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अध्यायामध्ये पण आहे की जेव्हा आपण मनात कसलीही अपेक्षा न धरता सद्गुरूंची भक्ती करतो त्यावेळेला आपल्याला मोक्ष अर्थात कैवल्य पदाची प्राप्ती होते. त्यामुळे तुम्ही कोणतीही मनात अपेक्षा धरून सेवा करू नका, मनापासून सेवा करा.